चला आता मात्र 09 पॅकर्स या संघाला इथे सन्मानित केलं जाते। 09 पॅकर्स संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर मात्र सन्मान चिन्ह घेऊन जायचंय। चला महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते। सन्मान केला जातोय 09 पॅकर्स संघाचा। तिकडे मात्र मॅचला सुरुवात झाली। काय कॅच पकडली जबरदस्त, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तिकडे मात्र जबरदस्त कॅच पकडली प्रभास संघाच्या खेळाडूने। सलामीवीर इम्रान याला मात्र माघारी पाठवलं जातंय आणि अर्थातच या मॅचला देखील मॅन ऑफ द मॅचला पुरस्कार राहणार आहे 1,500 रुपयांचं पारितोषिक। अर्थातच दीपक दादा चौगुले यांच्या वतीने, दिलीप दादा चौगुले यांच्या वतीने, दिलीप दादा चौगुले यांच्या वतीने मात्र 1,500 रुपयांचं हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर विकेट आलाय। पहिलाच बॉल आणि जबरदस्त सुरुवात मात्र प्रभात संघाच्या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते। फायनल मॅच, अंतिम मॅच, तब्बल 50,000 रुपये कॅश प्राइज असलेली ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। दरम्यानचा बॉल व्हाईट बॉल असेल। एक्स्ट्रा बॉल मात्र, एक्स्ट्रा रन मात्र कुठेतरी संघाच्या खात्यामध्ये जमा होताना पाहायला मिळतोय। व्हाईट बॉल, ओहो यावेळेला पुन्हा एक जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय। काय बॉलिंग पाहायला मिळते प्रभात यांच्या गोलंदाजांची, जबरदस्त गोलंदाजी होते। स्ट्राईकचा बॅटर आपल्याला सागर पाहतोय। महाअंतिम सामना सुरू आहे। सुरेख फटका, बॉल आहे हवेत, फटका फसलाय, काय होतंय आणि सागर देखील जातोय तंबूच्या दिशेने परत। मोठा मासा स्वस्तात गावला, क्या बात है। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। पहिल्या ओव्हरमध्ये संकेत यांनी मात्र 2 गडी माघारी पाठवलेत आणि मात्र शिवराज प्रतिष्ठान संस्थापक दिलीप चौगुले, अध्यक्ष सुरेश थोरावडे, कार्याध्यक्ष विजय चव्हाण, अध्यक्ष त्याचबरोबर अजय नारकर, कार्यालय प्रमुख गणेश पवार यांच्याकडनं मात्र मॅन ऑफ द मॅच 1,500 रुपयाचं पारितोषिक लावलंय व कुठल्याही गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतले तर मात्र 750चं पारितोषिक आहे व सर्व षटकाराला तब्बल 150 रुपयाचं पारितोषिक लागलंय। क्या बात है, क्या बात आहे। नक्कीच आज पारितोषिकांची उधळण प्रत्येक खेळाडूला आज मात्र कुठेतरी इथे पुरस्कृत करण्याची अनेकांनी मात्र जबाबदारी घेतली आणि त्यातीलच ही काही नावं आपण पाहिलीत। फायनलची मॅच आहे आणि संकेतनी या जर पहिल्या ओव्हरमध्ये अजून एक विकेट घेतला तर मात्र 750चा मानकरी ठरणार आहे। आणि जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली, बॅटिंग करणारा बुवा या नावाने ओळखतात, त्याने जर 3 षटकार मारले तर दर्शन ब्रदर यांच्या वतीने 501 रुपयांचं पारितोषिक आपल्याला मात्र दिलं जाणार आहे। अतिशय जबरदस्त सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। फायनलची मॅच आहे। 4 बॉल झालेत आणि रन झालेत 2। दरम्यान बोल्ड आउट, दांडी गुल होते आणि 750 रुपयाचा पहिला मानकरी आपल्याला इथे मिळालाय संकेत याच्या स्वरूपात। क्या बात है,
खरोखर कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. समोर एक बलाढ्य संघ असताना देखील उत्कृष्ट गोलंदाजी करून आपल्या संघाला मात्र निर्णायक स्थितीत ठेवलंय. संकेत आणि संकेत एका षटकाखेरीज फक्त धावा दिलेत त्या मात्र 2 आणि 3 गडी बाद देखील केलेत. खरोखर कौतुकास्पद आहे. नक्कीच एक षटक आणि धावसंख्या झाली आहे 2. तर फायनलची मॅच आहे. फायनलची मॅच अशीच कंटिन्यू राहील. पण मी मात्र आपली या क्षणाला मात्र रजा घेतो. नक्कीच आज मला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जी संधी दिली ती मात्र सँडी दादा आणि विकी कदम आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून मला एक नक्कीच चांगली गोल्डन संधी दिली. त्यांचे मी मनपूर्वक हार्दिक आभार करतो व्यक्त आणि धन्यवाद. धन्यवाद विशाल दादा. हा होता विशाल दादा. एक सुरेख फटका, बॉल जातोय सेट, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. क्या बात आहे. आणि आपण बघितलं जेव्हा संकटात होता, संघ संकटात होता, तेव्हा मात्र विजय आला आणि विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन गेला. पहिला बॉल, सुंदर फटका, षटकार षटकार षटकार. आता मात्र विशाल दादाचं खरोखर इथे सत्कार केला जातोय. UBC म्हणजेच अंडरआर्म क्रिकेट या टुर्नामेंट मध्ये अधिराज्य गाजवणारा आवाज म्हणजेच विशाल दादा याचा मात्र इथे सत्कार केला जातोय. धन्यवाद विशाल दादा. 2 दिवस जे आपण इथे या मैदानात मेहनत केली त्याचा मात्र हा पुरस्कार सोहळा. विशाल दादाचं खरोखर कौतुक करतोय आणि दरवर्षी येत राहा, असाच आम्हाला मदत करत राहा. धन्यवाद दादा. आणि मॅच कडे वळूया. आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 12 या आकड्यावर. खरोखर पहिलं षटक आपण बघितलं, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या, 2 धावा खर्च केलेल्या आणि 3 गडी बाद केलेले. मात्र नंतर आलाय विजय आणि विजय यांच्या बॅटमधनं पहिला षटकार, दुसरा चौकार. आता बघायचंय काय होतंय. नो बॉलचा इशारा, हवाई हल्ला, बॉल जातो परत सीमारेषा पार, खणखणीत षटकार. क्या बात आहे. एकदा फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. विजय उर्फ बुवा आज मात्र मैदानात उडवतोय धुवा. खरोखर आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 19 या आकड्यावर. अजून देखील दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडू अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 19. चला लगेच स्पीडअप करायचंय, मॅच सुरू करायची आहे. चला व्हॉलेंटियर थोडं आतमध्ये उभं राहायचं आहे कारण महाअंतिम फेरीचा सामना सुरू आहे आणि असंख्य वर्णीकर मात्र ही मॅच बघण्यासाठी जांभोरी मैदानात हजर राहिलेत. आपण बघताय सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब आयोजित शिवगर्जना चषक यंदाचं हे पहिलं वर्ष आणि अतिशय थाटामाटात हे पहिलं वर्ष पार पडतंय आणि महाअंतिम सामना. सुरेख फटका, आता मात्र परत एकदा सीमारेषा पार, खणखणीत षटकार. क्या बात है. 3 षटकार लगवलेत आणि 1 चौकार लगवलाय. खरोखर विजय नावाचं मात्र रनाचं वादळ या मैदानात आलेत आणि खरोखर 450चा मानकरी ठरलाय विजय आणि अजून देखील मॅच बाकी आहे. विजय आता मात्र धडाकेबाज फलंदाजी करतोय. त्याचबरोबर दर्शन ब्रदर्सचे देखील 500 रुपये पणाला लागलेत. आता मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू अखेरीस धावा जाऊन पोहोचलेत त्या मात्र 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन द बोर्ड. ओह, आता मात्र फटका फसलाय म्हणजे फलंदाज बीट झालाय. डॉट स्वरूपात चेंडू आलाय. ओ हो, दांडी 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 गुल. क्या बात है. साहिल यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्रिफळाचित केलंय. खरोखर विजय याचं कौतुक करावं लागेल. विजय आपली कामगिरी उत्तमरित्या पार करून मात्र तंबूच्या दिशेने परत जातोय. चला नवीन बॅटर लगेच मैदानात दाखल करायचंय. आता मात्र धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 25 या आकड्यावर. खरं तर 4 गड्याच्या मोबदल्यात.
अजून देखील दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सॉरी ओव्हर झाले. आता मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय गणेश. आणि या देखील खेळाडूची मात्र असंख्य मुंबईभर चर्चा असते. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो म्हणजेच अदनान आणि गणेश यांना मात्र संघाची धोरणं सांभाळण्याची ही संधी. पहिल्या बॉलवर सरळ फटका. आता मात्र एक सुंदर धाव मिळवण्यात यश आलंय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 26 या आकड्यावर आणि बॉल जातोय थेट 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 वावराच्या बाहेर. म्हणजेच येतोय सिंहगर्जना षटकार. क्या बात है. शिवगर्जना षटकार आपल्याला बघायला मिळाला. कडक कडक कडक. खरं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 32 या आकड्यावर. परत एकदा मोठा फटका. क्या बात है. खरोखर गणेश नावाची चर्चा असंख्य मुंबईवर का असते ते मात्र त्यांनी दाखवून दिले. आल्या आल्या 2 बॉलवर हल्ला प्रति हल्ला चढवलाय. 2 लगातारचे षटकार. क्या बात है. आणि गणेश यांना देखील 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. कारण आपण बघितलं शिवराज प्रतिष्ठान यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला 150चं पारितोषिक आहे आणि 2 षटकाराला तब्बल 300 रुपये आलेले आहेत. आता मात्र फटका फसलाय. गणेश जातोय तंबूच्या दिशेने परत. खरोखर कौतुक करावं लागेल. गणेश आपली कामगिरी योग्यरित्या पार पाडून जातोय. धावा जाऊन पोहोचले तर मात्र 38 या आकड्यावर. अजून देखील तिसऱ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि मित्रांनो महाअंतिम सामना सुरू आहे. हा सामना नक्कीच रंगतदार रंगणार. आणि हा रंगतदार सामना बघण्यासाठी असंख्य मुंबईभरून प्रेक्षक वर्ग मात्र या जांभोरी मैदानात दाखल झालेत. आणि सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील इथे मी जाहीर स्वागत करतोय. खरोखर वरळीतील एक नावाजलेली टुर्नामेंट आपण बघतोय शिवगर्जना चषक. आणि यंदाचं पहिलं वर्ष अतिशय थाटामाटात साजरी होत आहे. परत एकदा बॉल आहे हवेत. बॉल जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. दोन धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकतोय. धावा झाल्यात त्या मात्र 40. 3 षटका अखेरीस धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 40. 5 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटचं षटक आहे. लगाच स्पीडअप करायचंय. चला शेवटचं षटक हाणामारीचं षटक. आणि कोण हाताळणार याची मात्र चर्चा मैदानात सुरू आहे. खरं तर शेवटचं षटक अतिशय महत्त्वपूर्ण षटक. आणि या षटकात ठरणार आजच्या दिवसाचा आणि आजच्या या टुर्नामेंटचा मानकरी कोण असणार. कारण शिवगर्जना चषक या चषकासाठी आपण बघितलं तब्बल 32 संघांनी भाग घेतला. आणि या 32 संघांमधले 2 टॉपर संघ ते म्हणजेच प्रभात आणि मात्र विघ्नहर्ता संघ. दोनही संघाचं कौतुक करावं लागेल. आणि दोनही चॅम्पियन संघ आम्ही मानले जातोय. कारण या टुर्नामेंट मध्ये प्रथम पारितोषिक तब्बल 50,000, द्वितीय पारितोषिक तब्बल 25,000 व आकर्षक चषक देखील असणार आहे. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. हो 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 हो. सरळ दिशेने सुरेख फटका बघितला मात्र गोलंदाजाने अडवलेला. तरी एक धाव पळून पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानात बघायला मिळाली. अदनान आणि मोईन यांच्या मार्फत. आता मात्र स्ट्राइक आले मोईन यांना.
फुलटॉस चेंडू आणि मोठा हल्ला, बॉल जातोय थेट सीमा रेषा पार, खणखणीत षटकार. आणि व्हॉलेंटियर्सनी काळजी घ्यायची आहे, प्रेक्षक वर्गांना देखील विनंती आहे, थोडीशी क्षेत्ररक्षकाची काळजी घ्यायची. आणि मित्रा, क्रिकेट आहे, थोडं स्वतःला देखील सांभाळून क्रिकेट खेळायचे आहे. खरोखर त्याच्या प्रयत्नाला देखील सलाम आहे. मात्र आपल्या संघासाठी 100% देताना आपल्याला दिसला. खरोखर प्रयत्न अंती परमेश्वर म्हणतात ना, त्यातलीच गत आहे. प्रयत्न करणारा नक्कीच कधी ना कधी यशस्वी ठरतो. 6 धावाच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र 47. 47 रन्स ऑन द बोर्ड. चला लगेच स्पीडअप घ्यायचे प्लीज, विनंती करतोय, कारण महाअंतिम सामना आहे. वेळेचं बंधन देखील असणार आहे, कारण घड्याळात वाजलेत ते मात्र 11:15. शेवटचं षटक, फुलटॉस चेंडू परत एकदा गॅप मध्ये खेळलाय, बॉल जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात, मात्र एक धाव पूर्ण केली आहे. अमय गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय, आशुतोष काळे नाव आहे. आणि अमय आपण बघतोय शेवटचं षटक हाताळताना, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, धावा जाऊन पोहोचलेत तर मात्र 48 या धावसंख्येवर. खरं तर सन्मानजनक धावसंख्या आहे. हो हो हो. आणि पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. हो हो हो. सेकंड लास्ट बॉल म्हणजे चौथा चेंडू डॉट स्वरूपात. आता मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातला एक शेवटचा चेंडू. धावा मात्र आता स्थिरावल्यात 48 धावा, सॉरी 49 धावा. शेवटच्या बॉलवर काय होतंय, 50 पार होते की नाही तेच बघायचे आहे. मात्र धावा झाल्यात 49. शेवटचा चेंडू अजून देखील बाकी. आणि शेवटचा चेंडू डॉट स्वरूपात. धावसंख्या झाले 49 आणि तब्बल 50 धावांचं लक्ष आता मात्र प्रभात या संघाला विघ्नार्थ संघाने दिलंय. चला विघ्नार्थ संघाने विनंती करतोय स्पीडअप करायचंय आणि लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. त्याचबरोबर प्रभात संघाने विनंती करतोय डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. खरं तर शिवराज प्रतिष्ठान यांचं देखील कौतुक करावं लागेल. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच मध्ये मात्र खरोखर खतरनाक पारितोषिक लावलेत. शिवराज प्रतिष्ठान संस्थापक दिलीप चौगुले, अध्यक्ष सुरेश थोरावडे आणि कार्याध्यक्ष विजय चव्हाण, अजय नारकर, त्याचप्रमाणे कार्यालय प्रमुख गणेश पवार यांच्यातर्फे मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. 1,500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर कुठल्याही गोलंदाजाने जर एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर त्याला मात्र 750चं पारितोषिक आहे व प्रत्येक षटकाराला तब्बल 150 रुपयाचं पारितोषिक आहे. खरोखर अनोखं हे पारितोषिक आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजेच शिवराज प्रतिष्ठान यांच्याकडनं. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. वीस चेंडू मध्ये 50 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे आणि दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू मात्र दिला जाणार आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. चला लगेच स्पीडअप करायचे आहे, मॅच चालू करायची आहे. प्रभात या संघाने विनंती करतोय फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. लवकर लवकर लवकर.
चला प्रभात संघाने विनंती करतोय लवकर फलंदाज पाठवायचे आहेत, नाहीतर 3 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. फायनल जरी असली तरी मात्र नियम नियम आणि नियम असणार आहेत मित्रांनो, कारण महाअंतिम सामना सुरू आहे. तब्बल 50 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. 20 चेंडूमध्ये मोठं लक्ष आहे, 50 धावा. खरोखर कौतुक करावं लागेल विघ्नहर्ता संघाचं. अतिशय टाईट गोलंदाजी असताना देखील धावफलकावर तब्बल 50 धावा लगावल्यात. खरं तर विजय दादा याचं कौतुक करावं लागेल. संघ अडचणीत होता, 3 विकेट गेलेले, पहिल्या षटकात फक्त 2 धावा आलेल्या, मात्र विजय आला आणि धडाकेबाज फलंदाजी करून गेला. आणि विजय नंतर देखील भरपूर फलंदाजांनी आपली कामगिरी मात्र योग्यरित्या पार पाडली आहे. आता मात्र 20 चेंडूमध्ये 50 धावांची गरज, आणि आता मात्र दोनही फलंदाज बॅटर मात्र मैदानात उतरलेत. राहुल आणि नॉन स्ट्राईकला अमन. खरं तर हे दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळतंय अतिशय मातीत लोळून मात्र आपल्या संघाला महाअंतिम सामन्यात घेऊन आलेत. चला चालू करूया ही मॅच. आणि पहिलं षटक हाताळताना आपण बघतोय लाला. चला लगेच सामना सुरू करायचे. 20 चेंडूमध्ये धावा हवेत त्या मात्र 50. खरं तर पहिल्या षटकापासनं हल्ला चढवणं गरजेचं आहे, कारण लाला आपण बघतोय पहिल्या मॅच पासनं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. आता मात्र आपल्या संघाला गरज आहे, स्ट्राईकवर असणार आहे तो म्हणजेच राहुल, आणि गोलंदाजी मार्कवर लाला सज्ज झालाय. पहिला बॉल हवेत खेळलाय, नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, बॉल जातोय लांब लांब लांब, आणि 2 धावा तर पूर्ण केल्यात. खरोखर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला हा चेंडू मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण करतील. पहिला धावाचा श्री गणेशा मात्र झालाय 1 चेंडूमध्ये 2 धावा. खरं तर आपण या अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघतो 3-3 पंच मात्र आपली भूमिका पार पाडतायत, मात्र 3 पंच देखील योग्यरित्या आपली कामगिरी पाडतायत. खरं तर आपण बघतोय सिराज आपण कालपासनं आजपर्यंत एकटा 1 मॅन आर्मी सारखा पंचांच्या भूमिकेत मैदानात उभा आहे, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. एक कवटी बॉल प्रेमी, एक सुंदर खेळाडू. आता मात्र फुलटॉस चेंडू, बॉल होता हवेत, संधी निर्माण झालेली मात्र झेल सोडलाय आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्यात. खरं तर मित्रांनो फायनल आहे आणि या फायनल मध्ये असे चान्स क्रिएट करणं गरजेचं आहे, कारण संधी वारंवार येत नसते मित्रांनो. आणि इम्रान यांनी मात्र हा झेल सोडलाय. त्याचबरोबर व्हॉइस ऑफ वर्ली म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र अक्षय दादा पुजारी यांचं देखील मैदानात आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय मंचावर यायचंय. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू सुंदर खणून काढलाय, मात्र एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, ती मात्र 5 या आकड्यावर. खरं तर पहिलं षटक हाताळताना आपण बघतोय लाला अतिशय कंजूसी मध्ये गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती आहे 50 धावा आहेत, मात्र मला माझी कामगिरी योग्यरित्या पार पाडायची आहे. मात्र पहिलं षटक सुरू आहे, 3 चेंडू अखेरीस धावा झाल्यात फक्त 5. ऐक ना दादा, ह्याला बस. आणि आता मात्र माझ्यासोबत जुळलेला आवाज म्हणजेच वरळीतील एक नावाजलेला समालोचक अक्षय दादा पुजारी यांचं देखील स्वागत झालंय. चला मग वळूया अक्षय दादाकडे. आशुतोष धन्यवाद. आणि माझी पावलं लागली या मैदानाला, या स्टेजला, या समालोचन कक्षाला, ते म्हणजे या अंतिम सामन्यादरम्यान. अतिशय रोमांचक असा सामना चालू आहे. काही वेळापूर्वी मी प्रेक्षक वर्गामध्ये उभा होतो आणि या सामन्याची मात्र चर्चा वरळीमधील प्रत्येक गल्लोगल्ली नाक्यानाकी चालू आहे की वरळीमध्ये काय घडतंय. तर या वरळीच्या जांभरू मैदानामध्ये घडते कवटी बॉलची ही टुर्नामेंट, ज्याचे पारितोषिक मात्र 50,000 आणि 25,000 त्याच दरम्यान टाकलेला हा चेंडू मात्र आता अवांतर धाव
धावसंख्येत मात्र भर पडते या चेंडूनिशी. आणि सध्या पाहतोय आपण गोलंदाज लाला, याला मी काल देखील खेळताना या खेळपट्टीवर पाहिलं आहे आशुतोष. अतिशय प्रभावित केले आणि आपल्या गोलंदाजीने, फलंदाजीने देखील केलं आहे, क्षेत्ररक्षण देखील अधिक उत्तम. त्यामुळे या खेळाडूला मी अष्टपैलू अशी पदवी बहाल करेन, यात मात्र शंका नाही आहे. पण आता 50 या धावसंख्येचा डोंगर मात्र पार करत असताना हा संघ प्रयत्न करतोय. पण अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी लाला यांच्यामार्फत चालू आहे. आणि मनापासून मी आभार व्यक्त करेन, कौतुक करेन सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संपूर्ण संघटनेचे असेल, या मंडळाचे असेल आणि संपूर्ण सहकारी टीम असेल यांचे. कारण एवढ्या मोठ्या दर्जाचे कवटी बॉलचे हे सामने मात्र इथे भरवण्यात आले आहेत ह्या झांबुरी मैदानात, या ऐतिहासिक मैदानात. खरोखर कौतुक करावं तेवढं कमी. आशुतोष, काय वाटतंय तुम्हाला? खरोखर जो कोणी मान्यवर आला त्यांनी मात्र कौतुकाची थाप या सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लबच्या पाठीवर दिली आहे. खरोखर परळीत पहिल्यांदा एवढ्या मोठ्या रकमेचं कवटी बॉलचं हे सुंदर टुर्नामेंट, हे कवटी बॉलचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळतोय. आणि आजचा निर्णायक दिवस, शेवटची मॅच म्हणजेच महाअंतिम मॅच. आणि आपण बघतोय गोलंदाजावर मात्र या मॅचचं प्रेशर आलंय. 2 सलगचे वाईट टाकलेत, धावा जाऊन पोचलेत, त्या मात्र 7 या आकड्यावर. नक्कीच आशुतोष, कारण सामना मात्र अंतिम आहे, त्यामुळे प्रेशर देखील असंच अंतिम असेल. कारण ज्यावेळी एक एक पायरी आपण चढत जातो त्यावेळी मात्र प्रत्येक पायरी चढण्याआधी मात्र एक भीती मनामध्ये असते आणि त्याच भीतीचं दर्शन मात्र या गोलंदाजीमार्फत आपल्याला घडतं या मैदानामध्ये. खरोखर सुंदर सामना, सुंदर आयोजन, नियोजन. त्याच दरम्यान टोलावलेला चेंडू जातोय सीमारेषा पार, तीर के माफिक सीधा षटकार. नक्कीच या फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. जसं लेदर बॉल क्रिकेटमध्ये सरळ बॅटने खेळलेला हा चेंडू असतो, तो जातो एकदम धनुष्य बाणामधून जसं बाण सुटतो आणि जातो ज्यावेळी निशाण्यावर, एकदम तीर लागतो ज्यावेळी निशाण्यावर, तसा हा फटका होता. सुरेख फटका निघाला या बॅट्समनच्या बॅटमधून. 6 धावांची मात्र भर पडते. धावसंख्या मात्र जाऊन पोचली आहे, ती म्हणजे 13 धावांवर. आणि फलंदाज अमन याचं मात्र कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आता संघाला थोडाफार दिलासा, पॅव्हलियन थोडाफार खुश मात्र पाहायला मिळतो या संघाचा. खरं तर अक्षय, कवटी बॉलमध्ये षटकार मारायचं म्हटलं तर ताकद आणि टायमिंग ही प्रॉपर लागते आणि तीच मात्र आपल्याला या मैदानात बघायला मिळाली. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल जातोय वाईट स्वरूपात आणि पंचांनी मात्र दंडित केलंय. वाईट बॉलचा इशारा. नक्कीच यालाच म्हणतात फायनलचं प्रेशर. इथे भले भले खेळाडू येतात आणि या फायनलच्या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी होश गवा भेटते असं म्हणायला हरकत नाही आहे. पण नक्कीच गोलंदाज अनुभवी आहे लाला, त्याला माहिती आहे कसं कमबॅक करायचं. पण फलंदाजी तितक्या ताकदीचा सामना मात्र बॅट आणि बॉलमध्ये मात्र इथे होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टोलावला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, सीमारेषा जवळ गेल्या. पंचांचा अजूनपर्यंत तरी इशारा आला नाही आहे, पण सुंदर फेकी मात्र इथे पाहायला मिळाली त्या खेळाडूची आणि पंचांचा इशारा आला आहे. कृपया पडदा कोणी वरती करू नका. प्रेक्षक वर्गाने विनंती करतोय, पडद्यापासून लांब राहायचंय. हा फटका पाहिल्यानंतर मात्र असं वाटलं घोषांकित क्षेत्रामध्ये मात्र चेंडू गेला, पण त्याच दरम्यान घेतलेल्या या 2 चोरट्या धावा खरोखर कौतुक केलं पाहिजे. क्रिकेट म्हणजे फिटनेस हा फार महत्त्वाचा आहे. क्रिकेट हा जसा बॅट आणि बॉलचा खेळायचा जसा खेळ आहे, त्याचप्रमाणे शरीराने सुद्धा साथ दिली पाहिजे हा खेळ खेळण्यासाठी. षटकार चौकार हा खेळ नाही आहे, तर रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली असली पाहिजे, तरच कुठेतरी धावसंख्या मात्र मोठ्या वाटचालीकडे जाते. आशुतोष, काय वाटतं, फिटनेस हा या क्रिकेट या खेळासाठी किती महत्त्वाचा आहे? खरं तर फिटनेस असेल आणि सराव असेल तरच मात्र क्रिकेट हा योग्य रीतीने खेळला जातो अक्षय. आणि आपण बघतोय हल्लीच्या या युगात जो कोणी षटकार चौकार मारतो तो म्हणजेच हिरो ठरतो. मात्र माझ्या मते तो हिरो नसतो. सिंगल डबलवर देखील भर देणं तितकंसं गरजेचं असतं. कारण चांगल्या बॉलला सन्मान देणं आणि खराब बॉलचा समाचार घेणं हाच माझ्या डिक्शनरीत शब्द आहे मित्रा. नक्कीच आशुतोष, कारण क्रिकेट या खेळाशी आयुष्यामधलं जोडलं गेलेलं आहे संपूर्ण या जगामधील असतील जे कोणी खेळाडू असतील त्यांचं. कारण क्रिकेटमध्ये देखील वाईट क्षण येतात, चांगले क्षण येतात, दुःख येतं, सुख येतं, मात्र ते सगळं विसरून आयुष्य जगणं हे फार महत्त्वाचं आहे. तसं प्रत्येक क्रिकेट खेळाडू पात्र त्याच दरम्यान पुन्हा एकदा धनुष्यबाणामधून जसा तीर सुटतो तसा हा फटका निघाला. मात्र राहुल यांच्या बॅटमधून तीर के माफिक सीधा कॅमेरामॅनच्या डोक्यावरून मात्र सीमारेषा पार झालाय 6 धावांसाठी. आणि आता मात्र खरोखर कौतुक केलं पाहिजे. फुलटो चेंडू होता, वेध घेतलाय चेंडूचा, पोचवलाय सीमारेषा पार. आता मात्र संध्याकाळची वेळ आहे, ड्यू थोडाफार मात्र मैदानावर पडताना आपल्याला पाहायला मिळतो. आशुतोष, स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय, पण ह्या काही षटकांनंतर मात्र हा स्विंग पाहायला मिळणार नाही आहे, यात मात्र शंका नाही आहे. कवटी बॉल क्रिकेटला मात्र पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत स्विंग पाहायला मिळतो, पण ड्यूचा काही इफेक्ट होईल का, तुम्हाला काय वाटतं?
खरं तर रखरखता उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यात एक पावसाची लहर देखील येऊन गेली आहे. मात्र आता मॅच कडे वळूया. दोनही फलंदाज अक्षय अतिशय निर्णायक पद्धतीने फलंदाजी करतायत. परत एकदा मोठा फटका, बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर, म्हणजेच सीमा रेषा पार. खणखणीत शिवगर्जना षटकार. क्या बात है, सुंदर फटकेबाजी मैदानात सुरू आहे. प्रत्येक बॉलवर हल्ला चढवलाय. क्या बात है. आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत तर मात्र 29 या आकड्यावर. 50 धावांचं लक्ष अक्षय. मात्र वाटत होतं थोडीशी मुश्किल रहेगा, मात्र ही ते दुसऱ्याच ओव्हरमध्ये धडाकेबाज अशी फलंदाजी दिसते. नक्कीच आशुतोष, राहुल यांनी मात्र आपल्या फलंदाजी मार्फत प्रभावित केलं. ज्यावेळी रंगणावर युद्ध सुरू असतं त्यावेळी मात्र ते युद्ध सुरू असतं, ज्यावेळी आपल्याकडनं तरवाली काढून मात्र वार केले जातात, प्रतिघात केले जातात आणि तशाच प्रकारचा काहीतरी हा युद्ध जिंकण्यासाठी जो प्रयत्न प्रत्येक युद्धभूमीवर उभा असलेला शूरवीर करत असतो, तसाच राहुल यांच्या फलंदाजी मार्फत मात्र चालू आहे. हे क्रिकेटचं युद्ध पाहण्यासाठी मात्र तमाम प्रेक्षक वर्ग या वरळीमध्ये जमा झाला आहे. या वरळीतील या ऐतिहासिक मैदानात म्हणजे जांभूरी मैदानामध्ये जमा झाला आहे आणि हा मात्र युद्धाचा सामना मात्र कुठेतरी राहुल थोड्याफार जिंकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण आदनान अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे. कमबॅक कसे करायचं यांना माहिती आहे आणि ते कमबॅक करतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. त्याच दरम्यान मात्र पुन्हा एकदा पंचांकडून इशारा अद्यापर्यंत तरी आला नाही आहे. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झाले आहेत. मी सांगितलं आदनान यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. त्यांना माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, परिस्थितीला अनुसरून मात्र प्रयत्न केले पाहिजे आणि तो प्रयत्न मात्र आदनान यांच्या गोलंदाजी मार्फत सुरू आहे. नक्कीच धावा झाल्यात 29 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजून देखील 2 चेंडू बाकी आहेत. मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस केले. बॉल जातोय थेट वावराच्या बाहेर. येतोय शिवगर्जना खणखणीत षटकार. क्या बात आहे. राहुल यांची स्तुती करावी तेवढी कमी आहे, कारण की चेस करत असताना एक वेगळ्या लेवलचं प्रेशर मात्र फलंदाजाच्या मनावर असतं. डोक्यामध्ये असंख्य विचार असतात, कशा प्रकारचा चेंडू टाकला जाईल, काय होईल. मात्र राहुल यांच्या बॅटला चेंडूचा संपर्क होता क्षणी मात्र जातोय सीमारेषा पार. खरोखर पाहण्याजोगी फलंदाजी, आकर्षक फलंदाजी आणि ते करतायत कोण तर राहुल आणि या अंतिम सामन्यामध्ये करतायत. खरोखर अविस्मरणीय फलंदाजी आणि आज या कौल्टी बॉल क्रिकेटमध्ये राहुल हे नाव सर्व क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील यात मात्र शंका नाही आहे. पण क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोणत्या बाजूला झुकेल हे मात्र आपण सांगू शकत नाहीये. त्यामुळे फायर अजून ऑन आहे, थ्रिलर थोडंसं आहे. मनामध्ये प्रश्नचिन्ह नक्कीच असेल दोन्ही संघांच्या या खेळाडूंच्या मनामध्ये. मात्र शिवराज प्रतिष्ठान यांच्याकडनं मात्र प्रत्येक षटकाराला 150 रुपये. आता मात्र बॉल हवेत आहे. काय होतंय, अडवलंय की जातोय बॉल आणि आपला व्हॉलेंटियर्स आहेत. क्या बात आहे. मी नेहमी सांगतो एक चांगला फलंदाज प्रत्येक सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करेल माहीत नाही, एक चांगला गोलंदाज प्रत्येक सामन्यात चांगली गोलंदाजी करेल माहीत नाही, पण एक चांगला क्षेत्ररक्षक प्रत्येक सामन्यामध्ये आपल्या संघासाठी रन्स मात्र सेव्ह करत असतो, वाचवत असतो, आपल्या संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तोच प्रयत्न मात्र विघ्नार्थ संघाच्या खेळाडूकडून झालाय आणि आता मात्र पंचांकडनं इशारा होतोय. 2 धावा, तब्बल 4 धावा मात्र वाचवलेल्या आहेत आणि या 4 धावा आपल्याला पाहायचं आहे की अंतिम सामन्याच्या या ट्रॉफीकडे विघ्नार्थ संघाला नेईल का. खरोखर म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे, शब्द कमी पडतील. आशुतोष काय म्हणतील या क्षेत्ररक्षणासाठी? खरंच खूप कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. त्याला माहिती आहे आपल्या संघाला गरज आहे आणि या गरजेपोटी त्यांनी मात्र हे 4 धावा वाचवल्यात. खरं तर मित्रा अक्षय, तुला सांगतोय या टुर्नामेंटमध्ये मी भरपूर मॅचेस बघितल्या. 6 बॉलमध्ये 6 धावा असताना देखील बॅटर संघ हा पराभूत झालाय. मात्र अजून देखील मॅच संपली नाहीये, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अक्षय वेळ लागत नाहीये. अजून देखील ही मॅच जर सहज वाटत असेल तरी देखील ही मॅच सहज नसणार आहे. आणि पहिला चेंडू डॉट स्वरूपात इम्रान यांच्या मार्फत आणि पंचांना व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. नक्कीच पंचांचा जो इशारा आहे त्याचा मात्र सन्मान आपण करायचा आहे आणि दोन्ही संघांना एक रिव्ह्यू असणार आहे. नक्कीच रिव्ह्यूची चौकशी केली जाईल आणि आपला निर्णय दिला जाईल. कोणी नाराज होता कामा नये. आणि खरोखर विघ्नार्थ या संघाचं कौतुक केलं पाहिजे. काल देखील हा विघ्नार्थ संघ ज्यावेळी मॅच खेळत होता सामना मात्र येऊन पोचला होता. 5 चेंडूंनी 6 धावा आणि सुनील यांच्या गोलंदाजीने मात्र प्रभावित केलं होतं. तो सामना मात्र एक हाती विजय मिळवून दिला होता. जब्बल 3 धावांनी सुनील यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. मात्र या दरम्यान इम्रान देखील कमबॅक करतायत गोलंदाजी मार्फत. त्यांना माहिती अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. लक्ष जरी बलाढ्य उभं केलं असलं तरी मात्र अपोजिट संघ आहे त्याने मात्र सुंदर फलंदाजी घालत मात्र ह्याचा पाठलाग केलेला आहे. पण
इम्रान यांचं कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्याचा सुंदर टाकला होता, पण त्या दरम्यान मात्र पंचांकडनं त्याला थोडं दंडित केलं गेलं, पण नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. आणि क्रिकेट म्हटलं की चिन्ह प्रश्नचिन्ह असे होत राहणार, संघर्ष मात्र होत राहणार. बॅट आणि बॉलमध्ये हा संघर्ष असतो. खरोखर या खेळाडूंचं देखील कौतुक केलं पाहिजे. दिवस रात्र या मैदानावर खेळतायत आणि खऱ्या अर्थाने सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संघाच्या संपूर्ण टीमचं मी कौतुक करतो, कारण की हे सामने आयोजित करणं खाऊचं काम नाही आहे. दिवस रात्र मात्र मेहनत घेऊन या संपूर्ण संघाच्या या टीमने मात्र हे सामने साकार केलेले आहेत. यांची मेहनत नक्कीच वाया जाणार नाहीये. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब हे नाव मात्र कवटीबॉल क्रिकेट विश्वामध्ये कोरलं जाईल, यात मात्र शंका नाहीये. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. मी खेळाडूंना वारंवार विनंती करेन. कॅमेरा प्लीज. दोन्ही संघांना विनंती करतोय. महाअंतिम सामना सुरू आहे. अतिशय शिस्तबद्ध ही टुर्नामेंट आपण बघतोय. दोन्ही संघांना विनंती करतोय, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. नक्कीच अतिशय सुंदर आयोजनबद्ध नियोजनबद्ध हे सामने मात्र जांभोरी मैदानामध्ये आयोजित केले गेले होते आणि खरोखर कौतुक करावे तेवढे कमी आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब या संपूर्ण टीमचं, कारण अतिशय सुंदररित्या हे सामने आयोजित केले गेले होते. कधी भविष्यात देखील वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजनबद्ध सामने मात्र कवटी बॉल याचे मात्र जांभोरी मैदानात साकार होतील. मात्र खरोखर खेळाडू वृत्तीने आपण सर्वांनी सहकार्य करायचं अशी विनंती करतो आणि पंचांचा निर्णय देखील अंतिम असेल याची नोंद मात्र संपूर्ण खेळाडूंनी घ्यायची आहे, यात मात्र शंका नाही आहे. पण खरोखर आशुतोष, खरं तर आपण बघितलं कालपासून आपण पाहतोय तब्बल कवटी बॉलचे क्रिकेटचे सामने वाटलं नव्हतं एवढा प्रेक्षक वर्ग दाटेल या बाउंड्री लाईनच्या दिशेला. बसायला देखील जागा नाहीये, उभा राहायला देखील जागा नाहीये, इतका प्रेक्षक वर्ग मात्र या संपूर्ण सामना पाहण्यासाठी जागलेले आहेत, आलेले आहेत या जांभोरी मैदानामध्ये. खरोखर काय वाटतं आशुतोष? खरं तर UBC लाईव्ह वर देखील भरपूर प्रेक्षक ऑनलाईन ही मॅचची मजा घेत आहेत. मात्र वरळीकरांचं कौतुक करावं लागेल. कुठल्याही बॉलची टुर्नामेंट असू द्या, मात्र वरळीकर प्रेक्षकांच्या भूमिकेत मॅच बघायला मात्र जरूर येतं. तब्बल 2500 लोक UBC लाईव्ह वर मात्र थेट प्रक्षेपण घेत आहेत. खरं तर कौतुक करावं लागेल मित्रांनो, कारण वरळीकर आणि वरळीकर यांच्या आवडता खेळ म्हणजेच क्रिकेट आणि क्रिकेटची एवढी मोठी आणि सुंदर टुर्नामेंट मात्र आपण बघतोय. सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब यांच्या आयोजनातनं शिवगर्जना चषक 2025चा हे पहिलं पर्व अतिशय थाटामाटात साजरी होते अक्षय. आणि खरोखर आशुतोष मी मनापासून कौतुक करेन. चिराग असेल, आनंद असेल, नितीन असेल, या सर्वांनी मात्र जी काय अहोरात्र मेहनत घेतली आहे संपूर्ण टीमने आणि तो मेहनत घेतलेला जो क्षण आहे तो मात्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू मात्र टोलवला मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्ररक्षकाच्या हातात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस नो, मात्र काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, यस सक्सेस झाले आहेत. रनिंग बिटवीन द विकेट मात्र अतिशय सुंदर पाहायला मिळालं दोन्ही फलंदाजांमध्ये. अद्यापपर्यंत एकही गडी गमावलेला नाहीये. मात्र इम्रान थोडासा बॅकफुटवर आहे, त्याला माहिती आहे हा चेंडू हा मी उत्कृष्ट टाकला होता, मात्र एक धाव होणं गरजेचं होतं, पण थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये गल्लत आहे. काय वाटतं अनुशोष? खरं तर राहुल आणि अमन यांचं कौतुक करावं लागेल. 50 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 40 धावा धावफलकावर लगावलेत. 9 चेंडूमध्ये अवघ्या 10 धावांची गरज आहे. सहज वाटणारी अक्षय मॅच मात्र कधीही फिरू शकते. तुला माहिती आहे क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. हो डॉट स्वरूपात चेंडू, क्या बात आहे. आता मात्र गोलंदाजाचं कौशल्य दिसतंय. इम्रान आपण बघितलं पहिल्या मॅच पासन हा खेळाडू मात्र 100% देत असताना विघ्नहर्ता या संघात आपल्याला दिसतोय. नक्कीच आशुतोष, इम्रान याला मी कित्येक वेळा कमबॅक करताना पाहिलंय. जो संघासाठी फलंदाजी करतो, गोलंदाजी करतो, क्षेत्ररक्षण करतो, अष्टपैलू अशी कामगिरी आपल्या संघासाठी नेहमी इम्रानची असते आणि आता मात्र प्रभावित करतो इम्रान. बॉल टू बॉल ज्यावेळी मॅचेस असतात त्यावेळी मात्र इम्रान यांनी नेहमीच प्रभावित केले. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सरळ दिशेने, जातोय लॉंग ऑनला उभा असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये आणि आता मात्र अमन जातोय पॅव्हेलियन मध्ये परत. सुंदर फटका होता, मात्र तितकंच सुंदर गोलंदाजीचं दर्शन मात्र आपल्याला घडते. इम्रान
इम्रान यांच्या गोलंदाजी मार्फत थोड्याच वेळापूर्वी मी सांगितलं होतं इम्रान यांना माहिती आहे कमबॅक कसं केलं जातं आणि त्याचं दर्शन मात्र त्यांच्या गोलंदाजी मार्फत झालं आहे. कालचा सामना मला वाटतं आशुतोष तुम्हाला आठवत असेल, अशीच गोलंदाजी मात्र इम्रान यांच्या मार्फत झाली होती. बॉल टू बॉल सामना होता, वाटलं होतं सामना एकतर्फी होईल, पण इम्रान यांनी मात्र जी जान अतिशय अनुभव आहे तो अनुभव मात्र झोकून दिला या मैदानामध्ये. गोलंदाजी मार्फत मात्र दाखवतायत की आम्ही का वर्णीमध्ये नावाजलेलो आहे, का आमचं नाव आहे विघ्नहर्ता पॅकर्स, आणि याची प्रचिती मात्र इम्रान यांच्या गोलंदाजीमधनं घडतीये. काय वाटतंय आशुतोष? खरोखर अक्षय, इम्रान हा आपण बघतोय कालपासनं आपल्या संघाला आणि प्रेक्षक वर्गांना मात्र प्रभावित करतोय. हरलेल्या मॅच देखील यांनी जिंकवून दिल्यात. खरं तर विक्रमी खेळतोय आणि विक्रमी खेळ देखील. खरं तर शिवगर्जना चषकाचं कौतुक करावं लागेल. अतिशय नवनवीन विक्रम मात्र या मैदानात घडलेत आणि मोठा फटका बोलाय हवेत. काय होतंय आणि हा देखील झेलबाद. क्या बात है, काटा छापा आणि आता मात्र कॉइन हवेमध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. इम्रान का हे नाव या कवटी बॉल क्रिकेटमध्ये नावाजलेलं आहे, का मी मैदानामध्ये आहे, का माझं नाव वारंवार घेतलं जात आहे, याची प्रचिती मात्र त्यांच्या गोलंदाजी मार्फत घडते. का मी संघाचा उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि आता मात्र कर्णधार यांची छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहणार नाहीये, कारण जी जबाबदारी इम्रान यांच्या हातामध्ये दिली होती ती संपूर्णपणे पार पडताना इम्रान पाहायला मिळतात. आता मात्र सामना पाहण्याजोगा असेल. हाय व्होल्टेज सामना, बीपीचे पेशंट असतील, ज्यांना मात्र रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हा सामना पाहू नये, कारण या सामन्यामध्ये मात्र रंगत वाढलेली आहे, हाय व्होल्टेज गरमी मात्र वाढलेली आहे. आशुतोष काय वाटतंय? नक्कीच अक्षय, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. मी वारंवार बोलतोय. आता मात्र मॅच येऊन पोहोचले, ती मात्र 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. खरं तर बॉल टू बॉल मॅच होती. तुला माहिती आहे आपली T20 मॅच आपण बघत होतो, त्या देखील मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 24 धावा होत्या. मात्र खणखणीत विजय मिळवला भारताने. मात्र T20 वर्ल्ड कप आपल्या नावावर मिळवला. त्याचप्रमाणे ही देखील मॅच सुरू आहे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची अजून देखील गरज आहे आणि हा मात्र चेंडू निर्णायक असणार आहे अक्षय. नक्कीच 6 चेंडू आणि 10 धावांची गरज, म्हणजे या चेंडूवर मात्र विघ्नहर्ता संघाचं भवितव्य डिपेंड आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण हा शेवटचा चेंडू निर्धाव आला तर मात्र थोडंसं आता मेहनत मात्र ऑपोजिट संघाला, म्हणजेच नक्कीच प्रभात पॅकर्स या संघाला मात्र जिंकण्यासाठी अजून सुद्धा 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा 6 चेंडू. इम्रान मात्र आता ऑन आहे, हॅट्रिकवर आहे. काय वाटतं ही हॅट्रिक होईल का? इम्रान यांनी माझ्या माहितीनुसार तरी कालच्या दिवशी सुद्धा अशा 2 विकेट 2 चेंडूवर घेतल्या होत्या, संघाला कमबॅक केलं होतं. मात्र कित्येक हॅट्रिक झाल्या देखील असतील या टुर्नामेंटमध्ये. मात्र या अंतिम सामन्यामध्ये या चेंडूनिशी हॅट्रिक होईल का? आता मात्र पाहण्याजोगं असेल. सेनू मात्र स्ट्राईकवर 11 नंबरची जर्सी परिधान करून हा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. अंतिम सामन्यामधील तिसरा षटक आहे. 5-6 चेंडू 10 धावा. ओहो, आता मात्र चेक केले फलंदाजाला. आता मात्र रंगत वाढत चालली आहे. सामना मात्र घडतोय बॉल आणि बॅट मध्ये. खरं तर शिवराज प्रतिष्ठान यांच्या मार्फत प्राइज देखील आहे. कोणत्याही गोलंदाजाने जर ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तर 750चा मानकरी होणार आहे. कुठल्याही फलंदाजाने जर षटकार मारला तर मात्र 150चा मानकरी ठरणार आहे. खरोखर अनोखं आगळं वेगळं पारितोषिक. त्याचबरोबर शिवराज प्रतिष्ठान यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच 1,500 देखील दिला जाणार आहे. आणि आता मात्र बॅटर्स आणि बॉलर्स मध्ये हा संघर्ष पाहायला मिळतोय. तू मे एक तेरी एक मेरी, आणि अशा प्रकारामध्ये आतापर्यंत तरी इम्रान मात्र जिंकलेला दिसतोय. पण आता काय होणार हे मात्र पाहण्याजोगं असेल. सोनू विरुद्ध इम्रान हा सामना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला इम्रान. सामना करतोय सोनू. सुंदर टोलवलेला चेंडू, पण सुंदर क्षेत्ररक्षण, पण त्या दरम्यान घेतल्या चोरटी धाव. ओ हो, गोलंदाजी मात्र आवडली असेल तर मात्र टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण आपल्या संघाला मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये जिवंत केले इम्रान यांनी आपल्या गोलंदाजी मार्फत. खरोखर सुंदर गोलंदाजी. कशी असावी गोलंदाजी? तर इम्रान यांच्या गोलंदाजी सारखी. कारण त्यांनी दाखवून दिलंय का माझं नाव आहे, का माझ्या खेळाला नावाजलं जातं. आणि अशा प्रकारची खेळी करताना इम्रान मैदानावर पाहायला मिळतोय. खरोखर एकच धाव घेण्यात आलेली आहे. पंचांकडे इशारा आलेला आहे. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. आशुतोष काय वाटतंय मैदानाच्या आतमध्ये काय घडेल?
खरोखर अतिशय रंगतदार रंगलेला हा अंतिम सामना आपण बघतोय. खरं तर असंख्य वरळीकरांची गर्दी देखील आपण बघतोय. खरं तर लहानपणापासून आपल्या हातात आलेला पहिला बॉल म्हणजेच कवटी बॉल आणि या कवटी बॉलची या जांभुरी मैदानात सर्वात मोठ्या रकमेची ही टुर्नामेंट आपण बघतोय. शिवगर्जना चषक 2025चा हा थरारक सामना, हा अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यात मात्र 5 चेंडूमध्ये आता 9 धावांची गरज आहे. कुठलाही क्षणी काहीही होऊ शकतं, कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आणि नक्कीच सुनील संघाकडून चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन आलाय सुनील, ज्याने कालपासून आपल्या गोलंदाजी मार्फत प्रभावित केलंय. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 50 धावांचा पाठलाग मात्र प्रभात पॅकर्स हा संघ करत होता. मात्र ही घोडदौड मात्र चालू राहिली अजूनपर्यंत. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सुनील जर्सी नंबर 7 आपल्या इंडियन टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी अशा प्रकारचा काहीसा साजेसा परफॉर्मन्स मात्र आतापर्यंत सुनील यांनी मात्र आपल्या गोलंदाजी मार्फत केलाय. आणि क्षेत्ररक्षण जे खेळपट्टीच्या मागे राहून ज्यांनी आतापर्यंत इंडियनची कॅप्टनशिप सांभाळली महेंद्रसिंग धोनी यांनी मात्र खेळपट्टीच्या मागे उभा राहून मात्र संपूर्ण टीम हँडल केली. तशाच प्रकारचं काहीसे हँडलिंग मात्र जर्सी नंबर 28 आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांच्या परिचयाचा हा फलंदाज मात्र. आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडत असतं हे मात्र त्या खेळाडूंनाच माहीत असतं. चेतन इतर सुद्धा खेळाडू मात्र आता पूर्णपणे झोकून दिले. त्यांना माहिती आहे महाअंतिम सामना आहे. कोण घेऊन जाणार हा शिवगर्जना चषक 2025 पर्व पहिलीची ही ट्रॉफी हे मात्र वर्णीकर पाहण्यासाठी आतुर झालेत. शेवटचा चेंडू शेवटचं षटक आता मात्र टाकण्यासाठी सज्ज झालाय. सुनील सामना करतोय सोनू. हा सामना मात्र पाहण्याजोगा असेल. आता मात्र धडधड वाढली आहे मैदानामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंची तसेच प्रेक्षक वर्गाची. पॅव्हेलियन मात्र गरमागरमी. खरं तर 41 धावा धाव फलकावर लगावल्यात. मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका मात्र 41 धावावर समाधान मानावं लागेल. तब्बल 42 धावा आता मात्र धाव फलकावर लगावल्यात. आता मात्र 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. अक्षय काय मस्त रंगतदार रंगलेली ही मॅच. आशुतोष खऱ्या अर्थाने सांगायचं तर सुनील हा खेळाडू आहे. हा गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये करतो आणि तो त्या क्षेत्रामध्ये माहीर आहे. आणि आता संघाच्या कर्णधाराने मात्र त्याला अतिशय वेळोच्या वेळी मात्र ही जबाबदारी त्याच्या हाती सोपवलेली आहे. आणि कालपासून अनेक वेळा हा पराक्रम करताना आपल्याला सुनील पाहायला मिळाला. कालच्या सामन्यात देखील जर पाहिलं असतं तर समोरचा संघ हा एक हाती विजय मिळू शकला असता, पण सुनील यांच्या गोलंदाजीने मात्र त्यांना कमबॅक केलंय. काल सुपेश दादा सुद्धा आपल्या इथे उपस्थित होता. त्याने सांगितलंय एकाच टप्प्यावर दोन्ही साईडला चेंडू वळवण्याची ताकद मात्र सुनील यांच्याकडे आहे आणि त्याचा फायदा मात्र सुनील यांना मिळतोय. सामना मात्र करतोय राहुल. आता मात्र सामना येऊन पोहोचलाय. 4 चेंडू 8 धावा. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये प्रश्नचिन्ह आहे, पण त्याचं उत्तर पुढच्या चेंडूवर मात्र आपल्याला नक्की मिळेल. पुन्हा एकदा टोलावलाय चेंडू जातो डीप कव्हरच्या दिशेने. सीमारेषा पार षटकार. क्या बात है. या फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संकटात संघ असताना मात्र आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवतोय. आता मात्र 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावांची गरज. आणि मित्रांनो अजून देखील मॅच संपली नाहीये. कधीही काहीही होऊ शकतं. काय वाटतं आशुतोष, मी सांगितलं होतं हा सामना कोणत्याही बाजूला दुखू शकतो, पण मात्र राहुल यांनी प्रभावित केलंय. जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. यस मी करू शकतो आणि त्यांनी करून दाखवलंय. कालपासून सुनील मात्र अग्रेसर होता, आता मात्र बॅकफुटवर ढकललंय. 3 चेंडू 2 धावा. अजून सुद्धा क्रिकेट संपलेलं नाहीये. मॅच मात्र ऑन आहे. धडधड मात्र प्रेक्षकांच्या मनातली अजून सुद्धा ऑन आहे. काय होणार मैदानाच्या आतमध्ये हे प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असेल, पण सुनील हा सुद्धा कच्चा चेला नाहीये. त्यांना माहिती आहे कमबॅक कशा प्रकारे करायचं. पण राहुल आता ऑन आहे. बाट मात्र राहुलची या संध्याकाळी या रात्री मात्र तळपते या मैदानामध्ये, जांभुरी मैदानामध्ये. 3 चेंडू 2 धावा 2 धावा 3 चेंडू. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक वर्ग. 3 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. क्या बात है. महाअंतिम सामना सुरू आहे. कोण होणार पहिल्या पर्वाचा चॅम्पियन संघ? विघ्नहर्ता संघ की प्रभात संघ? चला थोड्याच वेळात आता आपल्याला कळणार आहे. आता मात्र टोलावला स्क्वेअर लेगच्या दिशेला जातो चेंडू सीमारेषा पार. आणि आता मात्र बघता बघता या शिवगर्जना चषकाचा मानकरी ठरलाय प्रभात पॅकर्स हा संघ. मनापासून अभिनंदन. पण तितकीच साजेशी खेळी केली आहे विघ्नहर्ता संघाने. दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. सामना मात्र अतिशय सुंदर झाला. कवटी बॉल क्रिकेटचं नाव मात्र वळीमध्ये अबाधित राहील.